सारे आमदार एकमेव राजा होऊन गेला. सारे आमदारने कॅनेल दर्जा दिला नदीला. तेव्हापासून प्रत्येक पाळीला नदीला पाणी येते. आणि हे बाजार कालचा आणि मंगळवारचा आला आणि हे म्हणतो एकच पाणी आहे उन्हाळ्यात. भारतीय जनता पार्टी जनतेला पूर्ण नाही अपायच बनवायला लागली आहे. कारण त्यांना कुत्र्याला कसं पुढे एक तुकडा टाकला का नाही ती कुत्रा खात बसतंय, तसं भाजप सरकार फक्त लाडकी बहीण शेतकऱ्याला 6,000 रुपये, पुन्हा महाराष्ट्र 6,000 रुपये देणार, ही 6,000मध्ये खुश राहणार. कधीच असे आज तागायत 2014 पूर्वी 80 दिवसाचं रोटेशन नव्हतं. एकदम याने 80 दिवसाचं रोटेशन सोडायचं. त्यातलं तालुक्याचा आमदार मंगळचा असल्यामुळे त्यांनी तिकडे जास्त दिवस वापरायचं. ह्या राहिलेल्या लोकांचा विचार करणारा प्रतिनिधी कोण राहिला नाही. भारत नाना पालखी असताना आजपर्यंत पाणी कधीच नदीला पाणी कमी पडलं आणि कॅनलही पाणी कमी पडलं नाही. ही भारत नाना स्वप्न होतं, ही स्वप्न काय आज साकार होत नाही. जर लोकांनी जातीने लक्ष घातलं पाहिजे, ह्यावेळेला लक्ष घातले नाही. तसं पाणी मंगळ तालुक्यात जास्त दिवस चाललं, पाळीपेक्षा जास्त दिवस 5-6 दिवस चालल्यामुळे मान नदीत पाणी आलं नाही. कुठला चेअरमन आला, कुठला आमदार आला, आतापर्यंत आम्ही 11 तारखेपासून आम्ही आमचीच होतो. एखाद्या लेखीची जावायची वाट बघणार नाही, पण या नदीच्या पाण्याची वाट बघतोय. आमचे 10 एकर रान आम्ही भूसंपादन वाल्याला दिले ते का उपकार करणार आमच्या पानपट नदीला येणारे जे पाणी आहे ही पाणी पुढे विकलं यांनी. हे सगळे पुढाऱ्यांनी सगळे जी इरिगेशनचे साहेब आहेत ते या साहेब लोकांनी मिळून हे पुढचे मोठे जे सावकार लोक आहेत त्यांचे मोठे मोठे शेत आहेत हे स्वतः शेतयाला भरून घेतलं लाख रुपये. सगळ्या ऊसाचं कारखानदारांना ऊस पाहिजे असेल तर शेतकऱ्यांना पाणी पाणी जर सोडणं होत नसलं तर पोरांना 4-5 दिवस वाळू तर ओढू द्या, असं आमची मागणी आहे. त्यावेळेला 2014च्या अगोदर जे सरकार होतं, काँग्रेस राष्ट्रवादी असत, त्यांनी मायनस मध्ये सुद्धा 2 पाळ्या दिल्या होत्या. महायुती सरकार आलं, त्या शासनाला पाण्याचं नियोजन करता येईना. त्यांच्या अधिकाऱ्यांचा कुठलाही त्याच्यावर मोकळा भोंगळा बाजार आहे, कुठलंही नियोजन नाही. आणि त्या नियोजनामुळं केवळ मान नदीला पाणी आलेलं नाही. पाणी आम्हाला मंगळवारचं रोटेशन संपलं पहिलं पाणी मान नदीला पाहिजे होतं. ह्या अधिकाऱ्यानं मोरल्या प्रतिनिधीनं पाणी मंगळवारला नेलं आणि डायरेक्ट पुन्हा काशीगाव गादीगाव वर पाक वाडी कुरुली तोडल्या बोलल्यापर्यंत फाटो उघडला आणि मान नदीला पाणी नाही. नमस्कार, महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. गेल्या 3 तासापासून तब्बल 3 तासापासून पंढरपूर मंगळा रोडवरती असलेलं मल्लेवाडी या ठिकाणी शेतकऱ्यांनी रस्ता रोको केलाय. वाहनाच्या लांब रांगा या ठिकाणी लागल्या आपले चित्र या ठिकाणी बघायला मिळतंय. संबंध शेतकरी वर्ग या ठिकाणी बसलेला वर्ग बघायला मिळतोय. खऱ्या अर्थानं यांच्या पाठीमागचं कारण आहे म्हणजे मान नदीचं पाणी. हे मान नदीचं पाणी शेतकऱ्यांना कसं मिळालं पाहिजे आणि त्यातून शेतकऱ्यांची पिकं वाचली पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून गेल्या 3 तासापासून म्हणजे 9 वाजल्यापासून या ठिकाणी शेतकऱ्यांचं या ठिकाणी आंदोलन चालू आहे. प्रशासन या ठिकाणी कोणतीही दखल घ्यायला तयार नाही. प्रशासनाचे अधिकारी या ठिकाणी कोणतीही दखल घ्यायला तयार नाही. शेतकऱ्याला जोपर्यंत ठाम विश्वास मिळत नाही, ठाम आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत शेतकरी राजा या ठिकाणी उठणार नाही अशी ठाम भूमिका या ठिकाणी घेतात. अनेक शेतकरी आपल्या सोबत आहेत. काय प्रतिक्रिया, कधीपासून आंदोलन चालू आहे? आंदोलन सकाळी 9 वाजल्यापासून चालू आहे. आम्ही ही निवेदन 11 तारखेपासून येते पाणी सुटायसाठी. ह्या अधिकाऱ्यांनी पाणी मोरल्या माणसाला इकले. कुठल्या कारखान्यात चेअरमनचा बोन आहे, नदीकाठच्या 8 कारखान्याला ऊस जातोय. 8 कारखान्याला ह्या नदीकडचा ऊस जातोय. एकाही चेअरमननं कुठल्या अधिकाऱ्याला फोन केला नाही. मग आता आम्ही असं ठरवणार सोडा गावा की ऊस तिथल्या 8 कारखान्याला घालवणार नाही. आम्ही तिकडे हातनी कर्नाटक तिकडे ऊस घालवतो. कोल्हापूरला घालवतो. आम्हाला 1000 रुपये दर द्या. कुठल्या चेअरमननं फोन केला? यांना आमदारकीचं स्वप्न पडतं. होणारा आमदारांनी फोन केलाय का चालू आमदार आला इथं पळत? काय भानगडी? परिस्थिती कधीपासून आहे? पाणी कधी यायला पाहिजे होतं? काय पाणी आम्हाला मंगळवारचं रोटेशन संपलं पहिलं पाणी मान नदीला पाहिजे होतं. ह्या अधिकाऱ्यानं मोरल्या प्रतिनिधीनं पाणी मंगळवारला नेलं आणि डायरेक्ट पुन्हा काशीगाव गादीगाव वर पाक वाडी कुरुली तोडल्या बोलल्यापर्यंत फाटो उघडला आणि मान नदीला पाणी नाही. पण मान नदीला पाणी नाही ह्याचा परिणाम आमची एवढी ताकद आहे. एखादा लोकप्रतिनिधी बदलायची ताकद आहे. आम्हाला हे आमदार बाहेर आणून आम्ही आमदार करायची आमची ताकद आहे 16 गावाची. प्रशासन एवढ्या वेळ लक्ष का देत नाही? आज प्रशासनाचं आज गाव प्रशासन आहे. पैसे काय मोरलो काय बसले ना 7 पाणी आमचं इकले मंगळ्याला इकले पाणी. हा इकलंय. या कटल्या साहेबांनी पाणी इकलंय मोरल्याला. थेट आरोप या ठिकाणी केला जातोय. काय प्रतिक्रिया? कुठला चेअरमन आला, कुठला आमदार आला? आतापर्यंत आम्ही 11 तारखेपासून आम्ही आमचीच होतो. एखाद्या लेखीची जावायची वाट बघणार नाही, पण या नदीच्या पाण्याची वाट बघतोय. आमचे 10 एकर रान आम्ही भूसंपादन वाल्याला दिले ते का उपकार करणार आमच्या पानपटी. माझ्याकडे पुरवठा आता माझ्या ऊसातनं 13,000 पानपटी कपात झाली. आता लगेच जावतो. साहेब म्हणजे काय 84-85 लाख शेतकऱ्याकडे राहिले भरले नाही. म्हणा तुझ्या पगार तुझं राणी कोण छान जावतो म्हणा. तुझं येते का
बरोबर आहे. तर ती प्रतिक्रिया आहे. काय साहेब, बराच वेळ झाला आंदोलन चालू आहे, इथं प्रशासन अधिकारी कोणती घेत नाही, आश्वासन अजून कोणतं दिलं या ठिकाणी? आश्वासन आणखी दिले नाही, पण आता चर्चा चालू आहे. आश्वासन भेटेल आपल्याला. हा. पण जे काही नियमित पाणी होती, हा. नियमित पाणी ह्यांनी का चुकवली, हे सगळ्यात मोठी चूक आहे या अधिकाऱ्यांची. हा, हा. अधिकाऱ्यांनी त्या पाणी जे काही पाणी चुकवलेले ते चुकवलेल्या पाणीचं उत्तर द्यायला पाहिजे, पण ते देऊ शकत नाहीत. ते तिकडे जाऊन चर्चा करतात. बरोबर. हा. हा. या ह्यांनी ठिकाणी- पाणी इकलंय ह्यांनी ही मिंजी आहे ती म्हणून पाणी येत नाही. ही काय म्हणते नदीला एक आवर्तन आहे उन्हाळ्यात. अरे बाबा, तुम्ही जन्माच्या आधीपासून पाणी येते प्रत्येक पाळीला. ही नदीला सारे आमदार एकमेव राजा होऊन गेला. सारे आमदारनं कॅनेल दर्जा दिला नदीला. तेव्हापासून प्रत्येक पाळीला नदीला पाणी येते. आणि हे बाजार कालचा आणि मंगळवारचा आला आणि हे म्हणतो एकच पाणी आहे उन्हाळ्यात. दुसरं पाणी कुठं इकलं का तुझ्या घरला गावाकडे नेलं? बरोबर. एकच शेतकऱ्याचा रोष या ठिकाणी बघायला मिळतोय. शिंदे साहेब, बराच वेळ झाला आंदोलन चालू आहे, काय शासन काय म्हणते, काय चालू आहे? नाही, याच्या अगोदर बसणं आम्ही मागच्या 8 दिवसाखाली बसणं कथले साहेब असतील, पुन्हा ते मंगळचे अधिकारी असतील, त्यांच्याशी वातचीत चालू आहे. मग बऱ्याच वेळा आम्ही त्यांना सांगितलेलं होतं की बाबा आम्ही तीव्र आंदोलन करू, आम्हाला पाणी मिळलं पाहिजे. पण या शासनाचा किंवा उजनी यांचा अधिकाऱ्यांचा कुठलाही त्याच्यावर मोकळा बोंगळा बाजार आहे, कुठलंही नियोजन नाही. आणि त्या नियोजनामुळं केवळ मान नदीला पाणी आलेलं नाही. पाणी हे सगळं आपल्या हक्काचं आम्हाला पहिल्यापासून पाणी ही सुरुवातीपासून आपले अधिकाराप्रमाणे मिळालेलं आहे. ह्यावेळेस पाऊस लांबल्यामुळं लोकांचे तीव्र व्यक्त झालेले आहे. लोकांचा पेयचं पाण्याची अडचण येणार आहे, जनावरांच्या पाण्याची अडचण येणार आहे. पुन्हा शेतीवाडी तर आता जे पिकं दिसतात ते उद्या दिसणार नाहीत, करपून जळणार. ह्या लोकांना एवढं म्हणजे भयानक अवस्था पुढची दिसवल्यामुळं हे एवढे लोक तीव्र झालेले आहेत. या अधिकाऱ्यांना जाग ये नाही. बरोबर आहे. खरं साहेब, वर परिस्थिती काय आहे? वर पाणी सोडायसारखं आहे का? पाणी तेवढं साठा आहे का वर उपलब्ध? काय प्रतिक्रिया? ह्याच्या पूर्वी ज्या वेळा 2014च्या अगोदर जे सरकार होतं, काँग्रेस राष्ट्रवादी असत, त्यांनी मायनस मध्ये सुद्धा 2 पाळ्या दिल्या होत्या. पाठीमागं फार मोठा दुष्काळ होता, मायनस मध्ये सुद्धा पाणी सोडले होते, 2 पाळ्या दिल्या होत्या. आता -30 वर धरण असताना एक मान नदीत किती 200-300 क्युसेक जर पाणी सोडलं तरी सरकोलीपर्यंत पोहोचतंय. हे पाणी 80 दिवसांची पाळी ही ज्यावेळेला महायुती सरकार आलं त्या शासनाला पाण्याचं नियोजन करता येईना. कधीच असे आज तागायत 2014 पूर्वी 80 दिवसाचं रोटेशन नव्हतं. एकदम याने 80 दिवसाचं रोटेशन सोडायचं. त्यातलं तालुक्याचा आमदार मंगळच असल्यामुळे त्याने तिकडे जास्त दिवस वापरायचं. ह्या राहिलेल्या लोकांचा विचार करणारा प्रतिनिधी कोण राहिला नाही. त्यासाठी मान नदीत ज्या वेळा मंगळवार संपतोय त्यावेळेला मान नदीला पाण्याचं रोटेशन असतंय. आज तागायत प्रत्येक कॅनलच्या पाळी बरोबर नदीला पाळी आलेली आहे. पण हे अधिकारी उडवाउडी उत्तर देतात. ही पाणी मान नदीत 6-7 दिवसाचं पाणी हे मंगळवारला वापरल्यामुळे अधिकाऱ्याला काय बोलता येईना. आणि ह्यामुळे ह्या रस्त्यावर लोकांना उतरायची वेळ आली. त्या लोकांना न्याय मिळावा हे अधिकारी काही करून नुसतं पाहण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो ना, आम्हाला ठोस आश्वासन द्यावं, मग आम्ही रस्त्यावरून उठायला तयार आहे. बरोबर. सरकारच्या चुकीमुळे खरं तर हे झालेलं चित्र बघायला मिळतंय. मेजर साहेब, काय प्रतिक्रिया? बराच वेळ झाला हे आंदोलन चालू आहे, तुम्ही देखील भाषण मोठ्या हो. या ठिकाणी झाले, काय पहिली प्रतिक्रिया? पहिली गोष्ट तर मान नदी ही आमची रक्तवाहिनी आहे आणि रक्तवाहिनी आमची कोरडीत ठेवण्याचा प्रयत्न केलेले अधिकारी आणि पदाधिकारी. त्यामुळे इथं सिद्धेवाडी आणि मल्लेवाडीच्या बंधाऱ्यावर नदीच्या पुलावर फार मोठ्यानं संख्येनं आंदोलन चालू आहे की मान नदीला पाणी सुटावं म्हणून. आणि मान नदीला पाणी सुटल्याशिवाय आम्ही इथून गप्प राहणार नाही. कारण उजनीमध्ये जे शेतकऱ्यांच्या जमिनी गेले त्याच्या मोबदल्यात आमच्या जमिनी 2-2 एकर 4-4 एकर 5-5 एकर आम्ही उजनी पुनर्वसनला दिले. त्यामुळे पाणी उजनीचं पाणी सर्वात आमचं हक्काचं आहे. मंगळवेढा, सांगोला आणि पंढरपूर ज्या बी लोकांच्या जमिनी गेल्या त्या उजनी प्रकल्पाला त्या शेतकऱ्यांना प्रथम प्रायोरिटी देऊन ती पाणी आम्हाला मिळायला पाहिजे अशी आमची शेतकऱ्यांची सर्वांची मागणी आहे. बराच वेळ झाला आंदोलन चालू आहे, इथं अधिकारी कोणता यायला तयार नव्हता, आला तरी पण तो उडवाडवडी उत्तर देतोय. नेमकं काय झालंय? नेमकं कोण आहे दोषी? त्याच्यामध्ये खरं पाहिलं तर हे पाण्याची चोरी झालेली आहे आणि चोरट्याला समोर येऊन माईक समोर बोलता येत नाही म्हणून ते तोंड दडून गप बसले. ते आता आतापर्यंत सकाळपासून कालच्या पासून पेपरला बातम्या होत्या, युट्यूबला बातम्या होत्या, व्हॉट्सअपला बातम्या होत्या. इथं आंदोलन चालू करणार आहे तर पुढाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी येऊन अर्ध्या तासात 15 मिनिटात आंदोलन स्थगित करायला पाहिजे होतं, मागण्या मान्य करायला पाहिजे होत्या. पण तसं होताना दिसत नाही. आणि ह्या पुढे जर आंदोलन तसंच राहिलं तर आम्ही ह्याच्या पुढे
फार मोठ्या संख्येनं आंदोलन करणारा नित्यवृत्त जोपर्यंत जर नाही नदीला पाणी ना तर ह्याच्यापेक्षा सुद्धा आमचं तीव्र फुलं पावलं अशी आहे. पण एक मला म्हणायचं आहे, एखादा नेता पक्ष बदलायचा असला तर मुंगड्यापासून पंढरपूर पर्यंत मंडप मारतो आणि लोक जीवा गावोगाव पाठवून बोलवून घेतो. आणि आता ज्या बाहेरनं साधं एवढं 8 कारखाने चेअरमन आहेत, आमदार आहे, मोर होणारे अपेक्षा आहे आमदार मी व्हा, अशा लोकांचा एक सुद्धा इथं आला नाही. अशी कळवळ नाही का? कळवळ अजिबात नाही. आता इथून पुढे आम्ही इथल्या कारखानदाराला खाणार नाही, इथल्याला ऊस देणार नाही, इथल्या आमदाराला आम्ही येऊ देणार नाही, आणि ज्याला स्वप्न आमदारकीचं पडले त्याला पण येऊ देणार नाही. बराच वेळ झाला आंदोलन चालू आहे. अगदी रखवत्या उन्हामध्ये खाली डांबरे सिमेंट काँक्रीट तापलंय पूर्ण. इथं बसू वाटत आहे, तरी पण 3 तास शेतकरी इथं बसले. पाणी सोडलं पाहिजे, कारण शेतकऱ्याचा सगळ्या ऊसाचं कारखानदारांना ऊस पाहिजे असेल तर शेतकऱ्यांना पाणी सोडलं. पाणी जर सोडणं होत नसलं तर पोरांना 4-5 दिवस वाळू तर ओढू द्या, असं आमची मागणी आहे. हा. पाणी ते बी करू दे, नाही ती प्रशासन सांगू द्या वाळू ओढू द्या, आम्ही वाळू ओढतो, पाणी सोड नाही तर राहू द्या. विषय म्हटलं त्याच्या आधी कधी झालं होतं असं पाणी? कधी चालवतं त्याच्या अगोदर स्वर्गीय भारत नाना पालखी असताना आजपर्यंत पाणी कधीच नदीला पाणी कमी पडलं नाही आणि कॅनलला पाणी कमी पडलं नाही. ती भारत नाना स्वप्न होतं, ती स्वप्न काय आज साकार होत नाही. भाजप सरकार इथं नियोजन करायला चुकलं असं वाटतं का? 100% चुकलंय. प्रशासनानं दखल घेतली पाहिजे. शेतकरी आज रस्त्यावर उतरले तर 9:30 वाजल्यापासून शेतकरी बसलेत, बरोबर. आज 11:30 वाजली द्या, तरी पण इथं कोण आलं नाही. कोण अजून तयार नाही. साहेब खरं तर 9:30 ते आता यात काय झालंय? 3 तास झाले. हा बोला. 11 तारखेपासून आम्ही पंढरपूर अभियंताच्या ऑफिसमध्ये जातो, परंतु त्या ठिकाणी फक्त टोलवाटोलवी चालू आहे. हा. आणि मंगळवेढचं जे पाणी सोडणारे इरिगेशनचं साहेब आहे हांडगुळे साहेबांनी पंढरपूर ऑफिसला रिपोर्ट दिलाय. मान नदी फुल पाण्याने भरून दिल्या, मंगळवेढ्याचा पाण्याचा पूर्ण साठा झालाय. आणि कटले साहेब आम्हाला सांगतात की तुमचं पाणी पुरवठा पूर्ण झालाय आणि आता तुम्ही कसं काय इथं आलाय. आणि आता त्यानंतर पुन्हा आम्हाला लिहून लिखित आश्वासन दिलं की आम्ही तुम्हाला पाणी सोडतो. आणि पाणी सोडलं एवढं बारीक की ते पाणी आता 10 दिवस झालं पाणी घरणिकीच्या बंधाऱ्यातनं खाली नदीपर्यंत बी पोहोचलं नाही. इथले आमदार लोक प्रशासन काय करते? काहीच करत नाही ते. यांनी काय केलंय, मान नदीला येणारं जे पाणी आहे ती पाणी पुढे विकलं यांनी. हे सगळ्या पुढाऱ्यांनी, सगळे जी इरिगेशनचे साहेब आहेत ते, या साहेब लोकांनी मिळून हे पुढचे मोठे जे सावकार लोक आहेत त्यांचे मोठे मोठे शेत आहेत हे स्वतः शेततळ्याला भरून घेतलं लाख रुपये. आणि याने कारखान्याने आमदार लोकांनी बी पाणी ओढून घेतलं तिकडे. आणि मान नदीला पाणी भरलं असं कागदात दाखवलं आणि ग्राउंडवर पाणी सोडलं नाही. आणि आमच्याकडून पाणीपट्टी आणि आमच्याकडून ती पाणी मागणीचा फॉर्म भरून घेते ते, पण पाणी देत नाही ते. बरोबर आहे. हे असा प्रश्न चालू आहे. कसं चाललंय शेतकऱ्यांचं? कसं व्हायला आता तोंडाची पिकं आली ती जवळ झाली पाणी वाचलं काय? मग यांना सगळी निवेदन देऊन जर हे अशी होत असलं तर पिकं आहे ती उभी जळतेली आणि शेतकरी पूर्ण रस्त्यावर उतरून पूर्ण उग्र आंदोलन होण्याची शक्यता आहे. भाजप सरकारचा निष्ठुर कारभारी उघड पडतोय असं वाटतंय. भारतीय जनता पार्टी जनतेला पूर्ण नाही अपायज बनवायला लागली आहे. कारण त्यांना कुत्र्याला कसं पुढे एक तुकडा टाकलं का नाही ती कुत्रा खात बसतंय, तसं भाजप सरकार फक्त लाडकी बहीण शेतकऱ्याला 6,000 रुपये, पुन्हा महाराष्ट्र 6,000 रुपये देणार, ही 6,000मध्ये खुश राहणार आणि पुन्हा दमादमानं आपलं कानून नेम हक्क सगळं विसरत जाणार आणि सरकार यांच्यावर गुलामी कायम करणार. आणि गुलामी केल्यानंतर इथं बस म्हणलं का बसणार. पुन्हा यानंतर ही सरकार आंदोलन करू देणार नाही, ही सरकार तुम्हाला मोर्चा करू देणार नाही, तुम्हाला संघटित होऊ देणार नाही. तुम्ही मोर्चा काढला तर तुम्हाला जेलमध्ये टाकणार. या सरकारनं सगळं नियम कानून बदलत आणलंय, स्वतंत्रता ठेवली नाही. ही एक दिवशी रूस आणि चीन सारखं हे भारताला बनवण्याचं यांचं प्लॅनिंग चालू आहे. आणि जसं रूस आणि चीन मध्ये हुकुमशाही आहे तसं भारतामध्ये एक दिवशी यांचं ही करायची तयारी चालू आहे, म्हणून हे असं चालू आहे. बराच वेळ झाला आंदोलन चालू आहे. जवळपास 3 तास झालं शेतकरी उन्हाच्या रखरख्या उन्हात बसलाय. प्रशासन कोणती दखल घेत नाही. काय वाटतं शेतकऱ्याला पाणी दाखवाय काय प्रतिक्रिया आहे? पाणी आल्याशिवाय हालायचं नाही आता. काय 3 तास झाले कोणी इथं दखल घेणं घेतलं? आता दखल घेणं घेतल्याशिवाय हालाय नाही, पर्याय नाही त्याशिवाय. किती वेळ थांबणार शेतकरी इथं? अख्खी रात काढू त्याला काय अडचण आहे. मग इथलं लोकप्रतिनिधी असतील, इथलं कोण सरकार असेल, पक्षाचे गावात झालं होते येते कोण आलं नाही इथं अजून? येईल तेव्हा पण आम्ही उठू, तोपर्यंत नाही उठायचं. नाही उठायचं. ठीक आहे साहेब, काय करायचं इथं पाण्याचं लोक आता ही आंदोलन आता पाण्यासाठी हा. आता ऊस बिलासाठी 5 महिने झाले ऊस जाऊन अजून दिले नाही ते कोणाचे सगळ्यांचे राहिले ते कुणाला दिले कुणी दिले कुठली दिली ती तेवढं सांगा फक्त सगळे राहिले ते शेतकऱ्याला सगळ्यांना मारलं हा सगळे कोणी मारले शेतकऱ्यांचं पाण्यापासून आणि उसाचं करायचं काय साहेब प्रतिक्रिया? या गावात काय माहित आहे का, 2 महिन्याचा महिना चालू आहे तरी पण पाणी आंघोळीला नाही.
हे लोक पेने सुद्धा अवघड आहे त्याच्यामुळे ही संघर्ष करायचा वखत आला. काय करतील लोक तुमचं लोक काय करते ते कुठं जाय तकडे सोडत नाही इकडे सोडत नाही इथंच पाणी बी नाही आंघोळ्या कुठं करायच्या लोकांनी एवढ्या फोन बिन काय केला नाही आज पोतो आज आली साहेब काय म्हणतात माननदीला पाणी येणं आवश्यक आहे. आता शेतकऱ्याने 8 महिने ऊस जपलेली महिन्यात 2 महिन्यात पाक जळून जाते ती पाणी. शेवटचं पाणी ही महत्वाचं पाणी आहे त्यामुळं पाणी येणं आवश्यक आहे. या आंदोलनाला यश आलं पाहिजे. आमदार लोकांनी जातीने लक्ष घातलं पाहिजे. यावेळेला लक्ष घातले नाही तसं. पाणी मंगळ तालुक्यात जास्त दिवस चाललं पाळीपेक्षा जास्त दिवस 5-6 दिवस चालल्यामुळे मान नदीत पाणी आलं नाही. प्रशासनाची चूक आहे. प्रशासनाचं नियोजन नाही. लोकप्रतिनिधी म्हणता येणार नाही कारण शासनाची लोक त्यात आहे ती कोणाचे पैसे घे कोणाचं काय कर अधिकारी लोक हाती आहे ती इन्व्हॉल्व आहे ती. ठीक आहे. खऱ्या अर्थानं या एकूण प्रतिक्रिया इथल्या शेतकऱ्याच्या बघायला मिळते त्या हातातोंडाशी आलेले पीक पाणी असून देखील परंतु शासनानं पाण्याचं योग्य नियोजन करता आलं नाही त्यामुळे खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान होतंय. हातातोंडाशी आलेली पिकं या ठिकाणी जळून जाते काय अशा भावनेने शेतकरी खरं तर या ठिकाणी रस्त्यावर बसला असताना त्यांचा हा खरं तर उद्रेक बघायला मिळतोय. परंतु गेल्या 3 तासापासून या ठिकाणी शेतकऱ्याला कोणताही न्याय मिळत नसल्यामुळं शेतकरी या ठिकाणी आक्रमक झालाय. वाहनाच्या जवळपास इथून मंगळपर्यंत वाहनाच्या लांब रांगा लागल्या त्या तरी देखील प्रशासनातला अधिकारी या ठिकाणी येऊन शेतकऱ्याला कोणतं देखील आश्वासन न दिल्यामुळं या ठिकाणी शेतकरी वर्ग त्या ठिकाणी आक्रोश असलेला आपल्या त्या ठिकाणी चित्र बघायला मिळतंय. याच्यावरती लवकरात लवकर शासनानं प्रशासनानं इथल्या लोकप्रतिनिधींना तोडगा काढून शेतकऱ्याला न्याय द्यावा एवढी खरं महाराष्ट्र माझाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी विनंती करूया. कॅमेरामॅन शंभू सोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, मल्लेवाडी.